विषय कसा आहे, या देशाचं नेमकं होणार काय किंवा आता नेमकं काय चाललंय, म्हणजे दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलन चाललंय आणि ते आंदोलनही भरकटलंय. त्याच्यावर आपण नंतर बोलू. पण आजच्या तारखेला सरकार म्हणून 100% अपयशी आहे. टोटल 100% अपयशी आहे. आंदोलनाची दिशा काय होती की शैक्षणिक क्षेत्रात जो गदारोळ झाला आहे त्याच्यावर तुमची मागणी होती की असं त्या हे अमुक तमुक हे सगळं ठीक आहे. सरकारची चूक काय झाली की एक पहिल्या 1-2 दिवसातच आपला कोणतरी प्रतिनिधी पाठवून त्याच्यावर विचारविनिमय होऊ शकला असता. पण सरकार सुद्धा अडेल आणि त्याच्यापेक्षाही आंदोलनकारी अडेल. आंदोलनकर्त्यांनी केलं काय? तुम्हाला शैक्षणिक परिस्थितीविषयी जाब विचारायचा होता, तो विचारायचा अधिकार आहे, तो तुम्हाला लोकशाहीने दिलाय. पण त्याच्यात तुमच्या घोषणा काय झाल्या? सर तन से जुदा, अल्लाह का ही नाम रहेगा, संसद को उखाड़ देंगे. अरे, ज्या संसदेत कायदे बनले जातात ते तुम्हाला उखडायचं आहे म्हणजे तुमच्या नीतीमध्ये संशय पैदा होतो. तुम्हाला जाब विचारायचं, त्याच्यासाठी सनदशीर मार्ग आहे. ठीक आहे, सरकार तुम्हाला दाबतंय म्हणून मी पहिले सांगितलं की सरकारची 100% चूक आहे. तुम्ही नेमकं काय करायला लागले की हिंदूंना बदनाम करायला लागले. अरे, तुमचं हिंदूंनी काय बिघडवलं आहे? हा, नीट परीक्षेत जी 10, 15, 20 पोरं जी गेली त्यांना कोण वाली आहे का? तर नाहीच. तसंच परवाच्या आंदोलनात एक मुलगी पण गेली. तिच्या घरच्यांना काय वाटलं असेल? तुम्ही सगळी मजाच करताय ना, सगळीच तुम्ही मजा करताय. आणि सरकारने, सत्ताधाऱ्यांनी केलं काय की ह्या विरोधकांना एकजूट होण्याची संधी दिली. मला आता ती संधी दिली खरं आहे, पण त्या संधीचं सोनंही त्यांना करता आलं नाही ना. तुमचं जर आंदोलन होतं तर मग त्याच्यात राजकीय पक्षांची घुसखोरी कशासाठी? म्हणजे तुमच्या हेतूवर संशय आलाच की नाही? ते चुकीचं आहे. मी काल म्हटलं होतं की आंदोलनातून उभा असलेला हा देश, कारण स्वातंत्र्य लढा हा आंदोलनातून मिळाला. आंदोलनं झाली म्हणूनच इंग्रज देश सोडून गेले. आताचं जे आंदोलन आहे, ठीक आहे, सरकारची व्यवस्था खराब आहे, मी सरकारचं समर्थनही करणार नाही किंवा आंदोलकांचंही समर्थन मी करणार नाही, कारण तुम्ही समर्थन करण्या इतपत काय ठेवलेलंच नाही. ह्या सगळ्यावर म्हणजे सरकारने तुम्हाला संधी दिली होती, ती तुम्ही आधी मुळात संधी दवडली. आणि या सगळ्यात कहर म्हणजे काय? सरन्यायाधीशांनी असं स्टेटमेंट केलं की त्यांची बाजू ऐकण्यासाठी मला वेळ नाही. अरे, तुमचं काम काय आहे? तुमचं काम काय? न्यायाधीश म्हणून तुमचं काम काय? तुम्हाला लोकांचं ऐकावंच लागेल. खरा खोट्यात तुम्ही पार्शलिटी करता, हा अनेक सामान्य लोकांचा हा आरोप आहे. तुम्ही सुद्धा एक समाजाची व्यवस्था ना, तुम्ही कोण सार्वभौम नाही हो. तुम्ही न्यायाधीश जरी असलात तरी आमच्याच कराच्या पैशातून तुम्ही पगार घेताय. मग इतकी तुमची लोंबतीगिरी कशासाठी? इतका लोचटपणा कशासाठी? आणि हे तुम्हाला बोलायची काय गरज? तुम्ही सरकारचे तळवे कुशाल चाटा, कारण तुम्हाला भ्रांत आहे की रिटायरमेंट नंतर एखादी खासदारकीचा सगळलेला तुकडा तुम्हाला मिळणार आणि तुम्ही तो सुखनं सगळत बसणार. न्यायाधीशांना याच्यामध्ये बोलायची गरज काय होती? काय गरज आहे? तुम्ही न्यायाधीश म्हणजे काय, तुम्ही देशाचे मालक नाही झालेत. जे तुमचे मालक आहेत त्यांचं तुम्ही ऐकता इथपर्यंत ठीक आहे,
त्यामुळे आता सामान्य लोकांची ना न्यायाची अपेक्षाच संपली आहे. नेमका न्याय मागायचा कोणाकडे? विरोधक ते तसे, सत्ताधाऱ्यांबद्दल काय नाहीच बोललेलं बरं. सकाळी उठून त्यांचे जे प्रवक्ते येतात ना, ते अशा काय अकलेच्या तारे झोडतात की म्हणजे हसावं की रडावं. ज्याचं वय 25-30 असा जो प्रवक्ता असतात ते 100 वर्षापूर्वीच्या कहाण्या सांगतात. बरं, सगळ्यात महत्वाचं काय, नाही त्यांच्या काळात सुद्धा असं झालं होतं, आमच्या काळात झालं तर काय फरक पडतो? अरे ते नालायक होते म्हणून आम्ही त्यांना हकललं, तुम्हाला दिलं, त्यांच्यात आणि तुमच्यातला फरक तो काय? म्हणजे इतकं दुर्दैव. तुमच्या बुद्धीची खरोखर दिवाळखोरी झालेली आहे. असं तुम्ही देशासाठी काय केलंय की ज्याने पुढे देश सुजलाम सुफलाम होईल? केलेलं तर काय नाही, होतं ते विकलं. होतं ते विकलं की नाही? हा, तुम्ही फक्त तुमच्याकडे एकच गोष्ट चांगली आहे, खोटं बोल पण रेटून बोल. विरोधकांना काय तेवढंच पाहिजे. या देशातल्या जनतेशी ना सत्ताधाऱ्यांशी ना विरोधकांची कुणाचीही बांधिलकी नाही. जो तो खोऱ्याने ओढायच्या मागे आहे. जनतेचं काही ते होऊ देत, त्याच्याशी आम्हाला काय देणं घेणं नाही, असंच या सगळ्यांची अवस्था आहे. तुम्हाला काय वाटते मला कमेंट करून सांगा. आणि असेच जर व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.